जय राम हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजन
करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापांनो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका धनी करणीचे करू नका करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग जाईल काद चौऱ्याऐंशीचे फेरे चुकतील चौऱ्याऐंशीचे फेरे चुकतील चौऱ्याऐंशीचे फेरे चुकतील करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा देव येईल घरा तो जवीत देव येईल घरा तो जवीत सकयाची संती लागत असे पाय 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 जन्म मरण पायी विसरली जन्म मरण पायी विसरली सकयाची संती लागत असे पाय सकयाची संती लागत असे पाय जन्म मरण पायी विसरली जन्म मरण पायी विसरली जन्म मरण पायी विसरली करू नका काही संत करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा देव येईल घरा तो जवीत देव येईल घरा तो जवीत देव येईल घरा तो जवीत पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमारी विठ्ठल चाल म्हणायची का वरती साधन हरीचे करा रे बापानो साधन
करारे बापानो साधन हरीचे, करारे बापानो साधन हरीचे, जने करणीचे करू नका, करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा चोजवीत, दुःखाचे दिकेने जाईल बापा सारे, 84 फेरे चुकतील, करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा चोजवीत, सकयाची संती लागताची पायी, सकयाची संती लागताची पायी, जन्म मरण पायी विसरली, करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा चोजवीत,
पांडुरंग करू प्रथमाना श्रीपाद बाबांकी जय. पांडुरंग करू प्रथमाना रामदास बाबांकी जय. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची जगत उद्धार लागी दरिला अवतार. या जगत उद्धार लागी दरिला अवतार. मिरविला बळीवार सिद्धाईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथं गुरुराज मोक्षानाम ज्ञानदानस्य लक्ष्यं गोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविन्दानवरिष्ठं. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद भगवान समर्थ संत रामदास भगवान जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश मणे निवृत्ती दासो उदारी. ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे त्या त्या स्थळी हे गुरु तुझे मी ठेवीते मस्तक समर्था तुमचे पाय दोन्ही. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडिते कधी काळी आपण असावे जवळी विठाला. करा रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका काही संत संग धरा देव येऊजवीत. प्रस्तुत जमल्या जनता जनार्दन माय श्रीपाद रामदास बाबांची लाडकी लेकर तुमच्या सेवेकरता निवडून घेतला अभंग. जिल्हा सोलापूर तालुका करमाळा गावाचं नाव निंभोरा. आपल्या पवित्र संप्रदायातील नववे महापुरुष विदेही शांतामाई महाराज संताच्या कृपेने भगवंताच्या कृपाशीर्वादाने माईंनी जवळजवळ 2000 अभंगाचा गाथा लिहिला.
वास्तविक पाहता अडाणी व्यक्तिमत्व, शाळेची पायरी बघितली नाही, अक्षराची ओळख झालीच नाही. आज या दुःखद वातावरणामध्ये म्हात्रे कुटुंबाचं आराध्य दैवत मातोश्री मातोश्री कमळाबाई आमच्या हरिभक्ती पारायण वैकुंठवासी गजाननदांचं सौभाग्य. विठाल विठाल. मागे 13 दिवसापूर्वी, आजचा 13वा दिवस, जवळजवळ 8 तारखेला 8/5/2024 या दिवशी माईंना देवाज्ञा झाली. माई स्वरूपात लीन झाल्या. त्यांचं कुटुंब हरिभक्तीपारायण विलास भाऊ गजानन म्हात्रे, त्यांचे मोठे चिरंजीव, लहान चिरंजीव विकास भाऊ गजानन म्हात्रे, शोभाताई प्रकाश, मुकरदम, रेखाताई सुनील मडवी या 2 लेकी आणि 2 लेकरं. वास्तविक पाहता लहान बंधू जे आहेत विकास भाऊ गजानन म्हात्रे आपल्या परिसरातील, आपल्या भागातील सभापती आणि नगरसेवक पण आहेत. माईंच्या सुना 2, मोठ्या सुनबाई कुंदा विलास म्हात्रे, लहान सुनबाई सौभाग्यवती हरिभक्तीपारायण कविता विकास म्हात्रे या माई नगरसेविका आहेत. कुटुंब खूप चांगलं आहे. माईने जवळजवळ 70-80 वर्षाची वय झाली असेल माईंची. माईने कुटुंबाला चांगला सपोर्ट दिला. माईंचा आधार चांगला असल्यामुळे मायदानांचं कार्य खूप चांगलं झालं. परिसरामध्ये प्रेमळ व्यक्तिमत्व, परंतु या मृत्यू लोकाचा नेहमी भावराजा. आया सो जाएगा राजा रंग फकीर, आया सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ गया तो कोई भान गया जंजीर. विठाला विठाला. वास्तविक पाहता भगवंतानं तुम्हाला जन्माला पाठवलं खरी. 184 योनींमधून हा शेवटचा जन्म आणि भगवंताचा आवडती योनी मनुष्य देह, मनुष्य नावाची योनी. भगवंतानं विशेष करून मनुष्य नावाची योनी बनवली. जीवाजीराव पंत, जा बापा, पाठीमागाची भोगलं ना, पुढे भोगायची वेळ यायला नको पाहिजे, म्हणून हे जालिम 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 हे साधन आहे, हे साधन घेऊन जा. मनुष्य देहाचे ने साधने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. जीवाजीराव पंत, हे साधन घेऊन जा. या साधनाद्वारे माझ्यापर्यंत येता येईल, माझ्यापर्यंत येता येईल. ही वाट तुला दाखवली, या वाटेनं जा. हे साधन घेऊन तुला जर तू व्यवस्थित लक्ष दिलं, व्यवस्थित केलं, तुला माझ्यापर्यंत येता येईल.
मनात काहीच घ्यायचं नाही, पण सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कारण ही योनी दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देह देही ना क्षणभंगुरहा. विठाला विठा. मिळाला जरी सहज मिळाला. हो सहज मिळाला. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी नरदेहा योनी. आणि जी हानी केलेली आहे तिची भरपाई करण्याकरता जिवाजीराव पंत तिची भरपाई करण्याकरता एकच योनीमध्ये अधिकार दिला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परम सुखाची प्राप्ती. विठाला म्हणून जर का समजून घेतलं नाही, समजून घेतलं तर सुटका स्वरूपाला प्राप्त होणार. समजून घेतलं तर साधनाचा विवेक करून जर वापर केला तर, समजून घेतलं तर, आणि जर नाही समजून घेतलं तर, जर समजून घेतलं नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम. समजून घेतलं तर स्वरूपाला प्राप्त होणार, आणि जर नाही समजून घेतलं तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म. आणलं जरी पण ते नो गॅरंटीच आणलंय. केव्हा काय होईल सांगता येत. कारण की आपण जन्माला आलो खरी, आणलेलं साधन हे नो गॅरंटीच आणलंय. केव्हा काय होईल सांगता येत नाही, नो गॅरंटीचं आणलंय. कारण की जो येणारा जीव आहे, आपण आलो जरूर जाण्याकरता, आपण आलो जरूर जाण्याकरता, पण कुठे जायचं हे प्रत्येकाने ठरवायचंय. कुठे जायचं ठरवायचा अधिकार प्रत्येकाकडे आहे. आणि ते ज्ञान माझ्या परमात्म्याने येत्या वेळेला वयाच्या 5व्या महिन्याला आईच्या गर्भामध्ये, वयाच्या 5व्या महिन्याला आईच्या गर्भात सांगितलं. जिवाजीराव पंत येत्या वेळेला ही वाट आहे, या वाटेनं या. हो या वाटेनं या. हो देवा काय सांगू गर्भीच्या यातान माझा भोगिता नारायण. मास मला मूत्र ते जाण तुझ क्षणोक्षण
यात अरे जीवा हे बात करण्याकरता तर साधन दिलं ना. आता जा, तुला जे सांगतो तो निरोप ती वाट लक्षात ठेव. वयाच्या 5व्या महिन्याला आईच्या गर्भात भगवंतानं हात ठेवला मस्तकावर, सांगितलं येण्याची वाट सांगितली. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. भगवंताचं सांगितलं ऐकलं. येत्या वेळेला 9 महिने 9 दिवस पर्यंत ड्युटी बजवली ना. राईट फाईट म्हणून तर आलो. येत्या वेळेला ड्युटी जर बजवली नसती तर येण्याचा विषय राहिला. ड्युटी बजवली म्हणून जग पाहायला मिळालं. ड्युटी बजवली म्हणून बघा. येत्या वेळेला दाईनबाई आडवी आली. त्या दाईनबाईनं संबंध तोडल्याबरोबर पहिला नामाचा विसर तेने वाढीला हा संसार. विसरली तया जर गाठीला पुण्य असेल, जीवनामध्ये संप्रदायाच्या साधूची गाठ भेट आणि आपलं पुण्य उदयाला आलं म्हणून एका ठिकाणी आपण आलो, पवित्र बापाच्या पोटी जन्माला आलो, अद्वैत तत्वज्ञानाशी परिचय करून दिला, आपली आपल्याला ओळख करून दिली, मी कोण मी कोण मी कोण, ओ देह तुका आत्मा तू, या गोष्टीचा परिचय करून दिला. आपण भाग्यवान. कोणी सुटले असतील याच्यातून, नातेवाईक गणगोत्र मित्र परिवार कोणी सुटला असेल तर ऐका मायबाप, जीवनातले 5 गेले 10 गेले,
20, 25, 30, 35, 40, 45, 50, 60, 65 च्या दरम्यान गाडी येऊन ठेपली तरी आम्ही आमच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. आम्हाला आठवण नाही. एक ना एक दिवस आलो जरूर. एक दिवस जावं लागणार आहे. पण जात्या वेळेला त्यांनी पत्र पाठवलं नाही. आम्ही 2 दिवसात येतो घ्यायला. आम्ही 2 दिवसात येतो. आम्ही 4 दिवसात येतो. आम्ही संध्याकाळी येतो. आम्ही परवा येतो. त्यांनी पत्र पाठवलं नाही. श्वास संपले ना तर ऑन द स्पॉट पैसला. मग तुम्ही घरात असा, दारात असा, गाडीत असा, गावात असा, लेकीकडे असा, शेतात असा, तुम्ही कुठे जरी असाल, नोकरीच्या ठिकाणी असाल, पैसे मोजत असाल, तुम्ही कुठे जरी असाल तरी संपलं ना ऑन द स्पॉट पैसला. जिथल्या तिथे निघून गेला वारा खाली. प्राण जाता निघून या देह माती होया. प्राण जाता निघून या देह माती होया. माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. माणसाच्या आयुष्यात आहे तरी शिवाजीराव पंत ऐक बापा. जो तो वरतुडी आपुल्या फिरे गोल गोल. जो तो वरतुडी आपुल्या फिरे गोल गोल. कोणी कुणाचे ऐकीन सुटलेला तोल. जगीत तो स्वार्थी बघे आपुलीच सोय. जगीत तो स्वार्थी बघे आपुलीच सोय. मानसा काशीचे गीत कोटीत जाणे रुतपणी. गळाठल्या देहावरती नाचले उपाय. गळाठल्या देहावरती नाचले उपाय. मानसा प्राण जाता निघून देह मारी. प्राण जाता निघून
कीर्तन सत्संग जाणाऱ्या जीवा करता नाही, जाणारा जो जीव आहे तो स्वरूपी लीन झालेत. माई आमचे आई साहेब स्वरूपी लीन झाल्यात. कीर्तन प्रवचन सत्संग या गोष्टी आसनाऱ्यां करता आहेत. हो आपल्या करता येते सांगणाऱ्या सहित माय बाप बंधुजन कोणी न पोती निर्वाणी इष्ट मित्र स्वदन गत इतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाकणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी धर्म जागो सदैवाचा जो परोपकार आंधळ्याले दृष्टी देत त्याचे नाव मी उच्चार सद्गुरुनाथ भगवान. त्यातल्या त्यात आमच्या माई हुशार. माईंनी या गोष्टीचा तंतोतंत विचार केला. माईंच्या घरी पंढरीची वारी अखंड येत होती प्रतिवर्षाला. कोळी जातीत जरी जन्म झाला तरी सुद्धा माईला परमार्थाची खूप आवड होती. मनापासून जबरदस्त श्रद्धा संत वचनावर. सहज एकदा पाणी भरण्याच्या निमित्तानं माई जातात. माईंचं काम रेड्याच्या पाठीवर पखाल टाकायचं. 1890 साली माई जना सकू मुक्ताप्रमाणे प्रखर कार्य केलं संप्रदायामध्ये. सद्गुरु विधी शांतामाई महाराज की जना सकू मुक्ताप्रमाणे प्रखर कार्य केलं. भाऊंनी सहज विचारलं. वामन भाऊंनी साड्यातले सद्ग्रस्त होते, सकाळी महाराजांचे पदशिष्य. त्यांनी विचारलं, म्हणले माई तुम्ही तुकोबरायांचे अभंग गुणगुणतात, माऊलींचे अभंग गुणगुणतात, तुमचा पाढा चांगला आहे, तुम्हाला परमार्थाची आवड आहे, श्रद्धा चांगली आहे, विश्वास आहे, मग काहीतरी करा ना. म्हणलं भाऊराजा मज वाटतं पण देव दाखवी ऐसा कोण भेटे गुरु, देव दाखवी ऐसा कोण भेटे गुरु, तयाचे उपकारू माझे माता. माईंचा वैराग्य भाव. प्रत्येकाला माईंचं सांगणे, बापा रे करायचंच असेल ना मनाच्या मार्गाने नका करू. पाया पडून सांगतो. मनोमार्गे गेला तो तेथे हरिपाठी स्थिरावला. पाया पडून विनंती करून सांगतात माई करा रे बा
भगवान. प्रत्येकाला सूचना आहे माईंची. जनी करणीचे संसार दुःख मुळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभक्षुणी पाठी लागली ओढाळ कवना मी शरण जाऊ दुःख देई दृष्टी देई बा निर्मळ. भाऊने सांगितलं वै माई बाबा आपल्या घरला आले. आनंद संप्रायातील सखानंदजी महाराज 8वे महापुरुष. बाबांकडनं अनुग्रह घ्या आणि जीवाचा उद्धार करून घ्या. संतांची कृपा होईल, संतांची कृपा होईल, जीवनाची सुटका होईल. म्हणला भाऊ बाबा आहेत. म्हणला आहेत ना माई. माई घरात आल्या. माईनं दर्शन घेतलं आणि विनंती केली बाबा मला अनुग्रह घ्यायचा. वामन भाऊ सांगतात माईला संतामाई म्हणतात. कोळी या जातीतील तायडी आहे, अशिक्षित आहे, पण तुमच्या चरणी चित्त लीन झालं आहे. अंतकरणापासून तुम्हाला शरण आल्यात. बाबा असा गरजवंत साधकाला जर आपण बोध दिला तर लवकर फळ होतो. तुम्ही करा तेवढं काम. बाबा म्हणतात बघू बघू, नंतर कधीतरी बघू बघू, आता नको बघू. बाबांनी असं म्हटलं. महिला खूप पश्चाताप झाला. काय कोण जाणे कुठल्या जन्माचा पाप उदयाला आलं. संताच्या मुखावाटे नकार आला. काय कोण जाणे कुठल्या जन्माचा पाप आडवा आला असेल. पूर्वजन्मी पाप केले तेही बहु विस्तारिले. विषय सुख नाशिवंत सरिता तिमिर कोंदले. काय कोण जाणे. पण माईला खूप वाईट वाटलं. माई दाराच्या आडोशाला बसल्या. माईंच्या डोळ्यात पाणी आलं. माई हुंदके देऊन रडायला लागल्या. तोपर्यंत माई वामन भाऊंनी बाबांना समजवलं. म्हणलं बाबा माईला वाईट वाटतं. माईंच्या मनात विचार आला काय कोण जाणे. गंगा गेली सिंधू पासी तिने अभेरिले तिसी. तिने अभेरिले तिसी. तिने अभेरिले तिसी. ते तो सांगावे कोणाला. ते तो सांगावे कोणाला. ऐसे बोले भाविठला. ते तो सांगावे कोणाला. ऐसे बोले भाविठला. जल चला जळे करा माता अभेरिले कुरा. माता अभेरिले कुरा. माता अभेरी. तरी ते सांगावे कोणाला. ऐसे बोले भाविठला. तरी ते सांगावे कोणा. ऐसे बोले भाविठला. जनी मने शरण आले अभेरिता ब्रीद गेले. जनी मने शरण आले अभेरिता ब्रीद गेले. तरी ते सांगावे कोणा. ऐसे बोले भाविठला. तरी ते सांगावे कोणा. ऐसे बोले भाविठला. तरी ते सांगावे कोणाला. ऐसे बोले भाविठला. तरी ते सांगावे. पंढरीनाथ भगवान. वयाच्या नखापासून तर डोकापर्यंत माई पश्चातापाच्या आग्नेमध्ये होरपडून निघाल्या. शब्द कळतो. शब्द कळतो. होरपडून निघाल्या. होरपडून ओल्या चिंब झाल्या. बाबांनी ते दृश्य पाहिलं. बाबांना वाटलं. बाबा जवळ गेले. माईंच्या डोक्यावरतून हात फिरवला. ताडे अगं काळजी करू नको. वामना आण बरं माळ. आण बरं बुका. आण बरं लवकर ज्ञानेश्वरी आण. भाऊंनी मिनिटाच्या आत तयारी केली. ज्ञानेश्वरी तुळशीचं पत्र आणि लगेच बुक्का आणला. माळ आणली. बाबांच्या हातात माळ दिली. माईंच्या डोक्यावरतून हात फिरवला.
माईंच्या कानात जवळ घेतला आणि कान जवळ घेतला आणि बाबांनी मुख लावलं. बाबांनी सहज सांगितलं, सहज ताडे व्यवस्थित ऐक. आता तुला जे पाहिजे होतं ना ते तुझ्याच जवळ आहे. तुझं आहे तुझे पासी परी तू जागा, ते तुझ्याच जवळ आहे. पण बाळा तू विसरली होती, आता तुला आठवण करून द्यायची. बाबांनी महामंत्राचा उपदेश केला. सद्गुरुनाथ महाराज काना वचनाची बेटी, काना वचनाची बेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू वाहुनी होती कौनो एकूजो. सद्गुरुनाथ महाराज ब्रह्मनामाचा उपदेश कानामध्ये केला. माईंचा जन्म झाला. बाबांच्या मुखवाटे माईंचा जन्म झाला. माई ऐकल्या ऐकल्या अंतर्मुख झाल्या. अंतर्मुख आम्ही इकडे तिकडे बघतो, आम्ही कुठे जागेवर आहे. माई अंतर्मुख झाल्या बघा. सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्री हरी. तव या देहाचे चिन्ह बाहेरी, क्षण माझारी पालटती. सद्गुरु नाही देहभाव रपला तुझ पाहता विठ्ठला. माई अंतर्मुख झाल्या. माईला देहाचा विसर पडला. आतलं परब्रह्म प्रसन्न झालं. माईंच्या अंगावरती खानाखून उमटायला लागल्या. ऐसा सात्विका ही आटा भावा, परस्परे करीत असे हेवा. तेच ब्रह्मानंदाची जीवा, राणी व पावली. सद्गुरुनाथ महाराज की जय. 2 तास गेला पण माई काही सावध होत. बाबांनी सावध केले. बाळा सावध हो, लावून ये हात कुरवाईला माता. सांगितली चिंता न करावी. माईला सावध केलं. माई जेमतेम बाहेर आल्या असतील. जेमतेम हो जेमतेम. माई म्हणतात, माईला सांगतात बाबा लेकरं वाट बघतात. ओ माई चला, त्यांना भूक लागल्या असतील. माई रस्त्याने माई निघाल्या. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मनाई. सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज अमृत पिले कप कप. सद्गुरु माझा माया बाप. अमृत पिले बशी बशी. सद्गुरु अमृत पिले बशी बशी. सद्गुरु घरचे झाले दासी.
अमृत पिले हांडा हांडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा अमृत पिले हांडा हांडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा सद्गुरु घरचे अमृत पिले बाई अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांस उबिली गुढी आत्मा अनुभव सुखाची गोडी ती नयनी रोख प्रवाही सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु घरचे वय माई वय ऐका ऐका लोक चांगले नाहीत कोणी म्हणले जायला नको पाहिजे होतं त्या गुरुची माळ नको घालायला पाहिजे होती कोणी म्हणे करणे केली कोणी म्हणे चेटू केलं कोण काय कोण काय कोण काय तर कोण काय समाज जागेवर नाही माई चालतात काय पडतात काय चालतात काय पडतात जेमतेम घरी पोचल्या लेकरांना भाकरी करतात त्या तशाच निम्या कच्च्या निम्या पक्या बाकीच्या चुलीमध्ये बाकीच्या तव्यावर असं जेवण केलं लेकरांना खाऊ घातलं हो त्यांना जीव घालून बाहेर आल्या माई परत सांगतात लोकांना ओ भाऊ भाऊ जर जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती करायची असेल जीवनामध्ये सुखाची प्राप्ती असेल करायची असेल भाऊराजा सुख रुपायचा तुझ्या कोण आपल्याकडे टाइम कमी आहे मोजून आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत विठोबा रखुमाई माई म्हणतात भाऊराजा हा आनंदाचा झरा आहे हा तुमच्या आपल्या जवळ आहे पण आपण विसरलो किती जन्मापासून 183 योनी 9999 येऊन आपण चुकलो संतांच्या कृपेने आपण आपल्या गावाचा परिचय करा आपण आपल्या घरला या तुझा हे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी हो सद्गुरुची जावे चरण त्यांचे धरावे चरण तरीचा देवकडे होते अनुभव सोहळे तरीचा देवकडे होते अनुभव सोहळे देही अनुभव नामाचा देवा लाभेल प्रेमाचा देही अनुभव नामाचा देवा लाभेल प्रेमाचा सकयाची संती सकया कृपे आनंद झाला संतीचा देह भाव गेला
पांडुरंगाच्या दिते चरणातून माई तुम आपल्याला सावध करतात. जीवाजीराव पंत, करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा चोजवीत. संतांनी बाप म्हणावं, संतांनी मार्ग सांगावा, ही जीवाची पात्रता आहे का बाबा? पण तरी बाप म्हणतात. आमच्या नागबाबांनी बाप म्हटलं. कराळी बापांनो साधनारीचे जनी करणेचे, जेनो ये जन्म यमाची ऐशी असाधना. संतांनी बाप म्हणावा, आमच्या माई पण तेच म्हणतात. कराळी बापांनो साधनारीचे जनी करणेचे, करू नका काही संत संग धरा, देव येईल घरा सोजवीत. तुम्हाला बोलवायचं काम आहेच तर तुम्ही प्राप्ताची काय प्राप्ती करणार? परंतु फक्त आवरण घाला. आवरण घाला ना. प्रपंच सांडोनी वासना, जडोनी ठाके जनार्दना. अहंकार सांडोनी अहंपणा, सोहम सदनी राहिलो सद्गुरुना महाराज. तुमच्या पुढे जी बोंबलायला ताई आली ना, तिचं बी कधी संपलं होतं? 1919 मध्ये संपलं होतं. हा, 21 दिवसातला कोम्यातला पेशंट, समोरचं डबडं 21 दिवसातला कोम्यातला पेशंट. पण संताची कृपा का बघा, संताची कृपा बघा. माझ्या बाबांनी 19 दिवस पर्यंत दवाखान्याच्या अंगणामध्ये बसून काला आणून धरलं. आमच्या माईंचं कार्य अपुरे. हो, माईंचं कार्य अपूर्ण आहे. हो, तुम्ही थांबा अजून. हा, बाबांचं ऐकलं. हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा पाटील बाबांचं देवाने ऐकलं. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी नांदत असे. बा, तुमची इच्छा आहे ना, तुमच्या ताईला असून द्या. बाबांच्या पायाचा नमस्कार केला. 19-20-21 दिवशी ताई पूर्णत्वाला सावध झाल्या. सद्गुरुनाथ महाराज. हो, प्रपंच सांडोनी वासना, जडवणी ठाके जनार्दना. अहंकार सांडोनी अहंपणा, सोहम सदनी राहिलो सद्गुरुनाथ महाराज. माई चालता गलीत न संतांचे सद्गुरूंचे पद गायच्या, सद्गुरूंचे पद म्हणायच्या. चालता काळ्या सापावर पाय पडला. माईंचा काळ्या सापावर पाय पडला. सापानं दंश केला पोटरीला, उजव्या पोटरीला दंश केला. आजूबाजूचे लोक म्हणतात, ओय माई 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 माई, ओय माई, तुम्हाला सर्पानं दंश केला आहे, तुम्ही जरा थांबा. माईने हात फिरवला. काही होत नाही, तुम्ही काळजी करू नका, काही होत नाही. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. माझ्या शिवानं हलाल पचवलं, माझ्या शंकरानं हलाल पचवलं. हे तर सर्पाचं विष आहे, काही काळजी करू नका. आगी लागिल्या कापुरा. हो, विष काय करणार? आगी लागिल्या कापुरा, कादळीना विश्वन्नरा. उरले नाही वीरा, जया परी सद्गुरुनाथ.
सहज घेऊन गेले बाबांकडे. मैला लोकांनी सांगितलं मैला सर्पदोष झाला, तुम्ही जरा बघा ना बाबा. बाबांनी डोक्यावरून हात फिरवला, चावलेल्या जागेवरती हात फिरवला. काही होत नाही बाळा, तू फक्त डोक्यात ठेवू नको, तू फक्त डोक्यात ठेवू नको, काय काळजी करू नको. म्हणलं हो बा, मी मगापासून सांगते यांना, मगापासून सांगते यांना. आगी लागिल्या कापुरा, कादळीना विश्वन्नरा, उरणे नाही विरा जया परी. मरुनामचे मरून गेले, मद केले अमर सद्गुरुनाथ. माझे मरण मी पाहिले डोळा, भोगिला मुक्तीचा सोहळा. ज्ञानेश्वरा दुःखाचे देख येणे जाईल बापा सारे. काळजी करू नका, काळजी करू नका. एक नंबरचं दुःख आहे मी देह, एक नंबरचं दुःख. हो हो, एक नंबरचं दुःख आहे मी देह. माझा देह म्हटला, माझा देह म्हटला त्याची पूर्तता करावी लागते. देह माझा म्हटला त्याची पूर्तता करावी लागते. माझं घर म्हटलं घरपट्टी भरावी लागते. माझी शेती म्हणली शेतसारा भरावा लागतो, भरावा लागतो. कोणाच्या बापाला चुकणार, चुकणारच नाही. माझी मुलं म्हटली त्यांची पूर्तता करावी. हो, पण शिवाजीराव पंत माझे माझे म्हणून वाया गेला. आणि जर का देव माझा म्हटला, मी देवाचा म्हटला, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. जर मीच्या ठिकाणी देव आला तर, मीच्या ठिकाणी देव आला तर शोधायची गरज नाही. वस्तू जरी स्वयं तयार आहे. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म. संत चरण. बोलता बोलता बराच वेळ गेला. अभंगाला अनुसरण विषय असेल. ताईंची पात्रता नाही, वंदना ताईंची पात्रता नाही, तरी माईंचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडला. काही तासभर दीड तास सेवा झाली असेल. तुम्ही हुशार मंडळी आहेत, सज्जन आहात, जाणते आहात. तुम्ही समजून घ्या आणि ताईला माफ करा. आपल्या आपल्या योग्य असेल, आपल्या योग्यतेचं असेल, आपल्या पदरात घ्या. आपल्या कामाचं असेल आपल्या पदरात घ्या, आणि जे कामाचं नसेल ताईच्या पदरात टाका. ताई तिच्या गावाला घेऊन जाईल. झाली सेवा. देवरुणाचरणी टाळकरी माळकरी, मृदुंगाचार्य भाऊराजा, पेटी मास्तर भाऊराजा, वेणीकरी भाऊराजा, ताईसाहेब, टाळकरी माळकरी मृदुंगाचार्य भाऊ सगळ्यांच्या चरणी वापरुश्रवण अर्पण करते. अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, आमच्या आईसाहेब कमळाबाई म्हात्रे, आमच्या दादांचं सौभाग्य. आता यांना म्हणणे नाही, कारण की ते स्वरूपी लीन झाले आहेत, सुखाला पात्र झाले आहेत. त्यांना म्हणणे नाही, सुखरूप ठेवायचं म्हणणे नाही. पण त्याच्या पाठीमागं त्यांचे लेकरं बाळं, मुलं, नातवंड, त्यांचा परिवार यांच्यावरती माझ्या परमात्म्याची कृपा, माईंची कृपा, माझ्या संतांची कृपा त्याच्या चरणी राहो एवढी विनंती परमेश्वराला करायची. झाल्याशिवाय तुमच्या चरणी अर्पण करू. सखया